आदर्श भारत माझा मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत। या ठिकाणी मागी गणेश उत्सवाचं आयोजन केलं आहे। श्री साई गणेश ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी मागी गणेश उत्सवाचं सुंदर आयोजन पाहायला मिळते। भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते। एकूणच काय भावना व्यक्त कराल आणि गणेश भक्तांना आज या मागी गणेश उत्सवानिमित्त काय आवाहन कराल? नमस्कार, समीर कदम। आज आमच्या या श्री साई गणेश मंदिरामध्ये मागी गणेश उत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। आमच्या संस्थेचे अध्यक्ष भाऊ पाटोळे, त्याचप्रमाणे सचिव दिनेश राणेजी, अनिल बोरेजी, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष विकास येवले, खजिनदार अभिषेक नलावडे, प्रणय मोरे या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून या ठिकाणी दरवर्षी आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करतो आणि चांगले लोकांसाठी एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतो। आपण अनेक वेळा या ठिकाणी मेडिकल कॅम्प असतील, त्याचप्रमाणे या परिसरातल्या लोकांसाठी, त्या मुलांसाठी या ठिकाणी एक चांगला स्टेज उपलब्ध करून दिला जातो, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण नृत्य स्पर्धांचं आयोजन करतो आणि दरवर्षीच या नृत्य स्पर्धा असतात। या नृत्य स्पर्धेसाठी आमच्या परिसरातील सर्वच मुले अगदी आतुर असतात की दरवर्षी आम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी होता यायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम श्री साई गणेश मंदिर ट्रस्ट करत असतं। आज आपण बघतोय सकाळपासूनच मी कालचा कार्यक्रम सांगतो आपल्याला। काल संध्याकाळी या ठिकाणी दिंडी प्रदक्षिणा झाली, दिंडी प्रदक्षिणेनंतर या ठिकाणी आरती झाली, आरतीच्या नंतर आपला नृत्य स्पर्धांचं आयोजन केलं होतं। आज सकाळपासून या ठिकाणी श्री गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी विविध प्रकारचं भजन, कीर्तन, हरिपाठ अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रम सातत्यानं होत असतात। या ठिकाणी संध्याकाळी महाप्रसाद महाआरतीचं आयोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं। दरवर्षी या कार्यक्रमासाठी या आपल्या पनवेल विभागाचे आमदार सन्मान्य प्रशांत ठाकूर साहेब असतील, त्याचप्रमाणे आमदार विक्रांतजी पाटील साहेब असतील, बाळासाहेब पाटील जे असतील, लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील, त्याचप्रमाणे विविध पक्षांचे सर्वच नेते या ठिकाणी श्रींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात। अशाच पद्धतीनं हा कार्यक्रम दरवर्षी उत्तरोत्तर चांगल्या पद्धतीने करण्याचं काम या ठिकाणी आमच्या साई गणेश मंडळाचे सर्व प्रतिनिधी करतायत आणि त्यासाठीचे विविध प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालत असतात। मी आपल्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आज संध्याकाळी जे जे कार्यक्रम होणार आहेत, महाप्रसाद असणार आहे, या सगळ्या कार्यक्रमासाठी आपण परिसरातील सर्व मंडळींना उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। या ठिकाणी 2 दिवस हा मागी गणेशोत्सव या ठिकाणी पाहायला मिळतोय। पहिल्या दिवशी दिंडी यात्रा असेल आणि आज भक्तिमय वातावरणात आणि मुलांच्या कलागुणांना वाव देत या कल्याण समीरजी कदम आणि मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी गणेश दर्शनाचा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात आलं आहे। अण्णासाहेब आहेत, आदर्श भारत माझा कारगर।